सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. तर मित्रांनो, आज आपण आलो इथल्या स्थानिक भाषेमध्ये ज्या किल्ल्याला बोलतात सिंधुबाईचा किल्ला, हा पाठीमागे तोच सिंधुळा किल्ला. सिंधुळा किल्ल्याच्या ट्रेकसाठी आलो आहे. पाठीमागे तर मित्रांनो हे समोर दिसतंय घर ना, इथे त्या घरापाशी गाडी पार्क केली आपण आणि ह्या समोरच्या शेतीमधनं बांधाबांधाने आपण इथपर्यंत आलो आहे. समोर हा किल्ला दिसतोय. जास्त अवघड असा किल्ला नाही आहे. चला खाली इथं मोठं आंब्याचं झाड आहे. त्या आंब्या झाडापासून वरती आलो आहे. त्या टेकडीवरती आल्यावरती इथून मात्र दिसणारा हा सिंधुळा किल्ल्याचा आवाका स्पष्टपणे आपल्याला जाणवतो. या साईडला पिंपळगाव धरण आहे आणि इकडे खाली मडपारगाव गाव आहे. इथं खाली वस्ती आहे. त्या वस्तीमधनं वरती येण्यासाठी पाऊलवाट आहे आणि ह्या बाजूने देखील वरती किल्ल्यावरती येण्यासाठी पाऊलवाट आहे. तर आपल्याला जायचं ही समोरची टेकडी दिसते, ह्या टेकडीवरनं वर जायचं आणि किल्ल्याचा हा जो वरचा भाग आहे त्या भागाच्या पलीकडे जायचं. पलीकडनं वर चढायला जागा आहे. तर चला. समोरचा पॅच जर आपण अर्धा चढून वरती आलो ना, तर या ठिकाणी पाहत आहे हे किल्ल्याच्या कातळात कोरीव पायऱ्या आपल्याला पाहायला भेटतात. आता इथून पुढे हा कातळाचा पॅच आहे आणि मात्र इथं पाठीमागे पाहता ते थोडं स्टीप आहे आणि पूर्ण मातीमध्ये चढाई. त्याच्यामुळे वरती येताना पाऊल जपून ठेवा जेणेकरून पाऊल घसरणार नाही. चला. पाऊण एक तासाच्या ट्रेकनंतर आपण इथपर्यंत येऊन पोचतो. परंतु इथपर्यंत आल्यानंतर ह्या किल्ल्याचं काय महत्त्व असेल ह्या किल्ल्याच्या स्थानावरून आपल्याला कळतं. त्या समोरच्या पाऊलवाडीत आपण इथपर्यंत आलो. आता पाहता हा समोर दिसतं हा हडसर आहे. हे समोर दिसतात हे हनुमानगड, अलीकडला तो निमगिरी आहे. इकडे नाना जांगटा आहे. नाना जांगच्या पलीकडे घाटसृष्टी शिखर आहे आणि हनुमानगडाच्या ह्याच्या पलीकडे चावंड किल्ला आहे. आणि ह्या बाजूला जर पाहिलं तर पिंपळगाव धरणाचं हे बॅकवॉटर आहे आणि ह्याच्या पलीकडे समोर दिसतं तो हरिश्चंद्रगड. म्हणजे ही जी जुन्नरची घाटवाट आहे, ज्या घाटवाट्या येतात त्या घाटवाट्यांवरती जो जवळजवळ सेंटर पॉईंट म्हटलं तरी चालेल. आता इथपर्यंत जर आलं ना तर ही समोरची पाऊलवाट झाली तिथपर्यंत. तिथनं आपल्याला डाव्या बाजूने जायचं आहे पलीकडल्या खिंडीपर्यंत. खिंडीपासून किल्ल्यावर जायला वरती टॉपला जायला रस्ता आहे. थोडं पुढं आल्यावरती हे उजव्या बाजूला ही पहिली घळ दिसते. घळीमध्ये खाली तिथे एक पाण्याचं टाक आहे, ती जाऊन पोहूया. आता मित्रांनो इथं वरती जर आलं ना हे समोर दिसतं हे छोटं आणि पाण्याचं टाक आहे. आता ह्या साईडला फोडलेलं असेल त्याच्यामुळे पाणी कमी आहे. भावांनो
मित्रांनो, आपण ज्या सुरुवातीला ज्या पायऱ्या पाहिल्यात त्या कातळपुरी बरोबर, आणि त्याच्यानंतर हा इथं हा पायरीमा, ह्या पण कातळपुरी पायऱ्या आहेत. आता इथून आपल्याला इथं वरती गेलं ना की इथनं राईट मारू तर किल्ल्याचा दरवाजा आहे, महाद्वार आहे, तिथपर्यंत जायचं आहे. आजच्या ट्रेकमध्ये हे मते, ते भोले, मी स्वतः आणि आमच्या एक मॅडम होत्या. त्याच्या तब्येत बिघडल्यामुळे त्या कोल्हे मॅडम काय वरती येऊ शकल्या नाहीत. त्यांची ओळख आपण खाली गेल्यावरती करूया. मित्रांनो, या खालच्या आपण जर ह्या घळीने वरती जर आला ना तर या ठिकाणी हे किल्ल्याचं महाद्वार लागतं आपल्याला. समोर हे गणपतीची मूर्ती आहे, खाली हनुमंतरायाची मूर्ती आहे आणि हे समोरचं किल्ल्याचं महाद्वार आहे. या बाजूचा मात्र बुरुज हा ढासळलेला आहे. खाली येताना आपल्याला बऱ्याचशा ह्या बांधकामाच्या ज्या तोडी आहेत, तोडी पाहायला भेटतात. ही समोरची बसलेली मंडळी शहापूरवरून आणली आहेत पाहता. आणि कोण म्हणतं हा सिंधुळा किल्ला हा दुर्लक्षित आहे, कारण येताना जवळजवळ आपल्याला एक 20-25 जण तरी नक्कीच भेटले असतील. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपण आता जी किल्ल्याची बाजूची खिंड आहे त्या खिंडीमध्ये येऊन पोचतो. आणि इथे जर आलं आता त्या पलीकडलं किती सुंदर असं घाटाचं रूप दिसतं आपल्याला. हे समोर ह्या बाजूला जर गेलं ना तर काळूचा वॉटरफॉल आहे समोर तिकडे. तिथनंच पुढं आडराईचं जंगल आहे आणि इकडे समोर दिसतोय माळशेज घाट. ते समोर दिसतंय ते रामदास शिखर. आता ह्या टेकडीच्या मध्ये कुठं इथे समोर तो नाना सांगताय. मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण किल्ल्याच्या टॉपला पोहोचलोय. पाहता कसलं भन्नाट आहे की नाही. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चमकणं असं नसतं, परंतु त्याचं असणं देखील हे आयुष्याला कलाटणी देणारं असू शकतं. त्याप्रमाणे हा किल्ला ज्याला आपण शिंदोळा म्हणतो, शिंदोळा किल्ला हा त्या प्रकारामधील किल्ला आहे. इतिहासामध्ये जरी याचा फारसा असा उल्लेख जरी नसेल, परंतु ह्या किल्ल्याचं त्या काळी जे स्थान आहे काय महत्त्वाचं असेल या किल्ल्यावरती आल्यावरती आजला आपल्याला पाहायला भेटतं. किल्ल्यावरचा आता आपण दरवाजा पाहिला, पाठीमागे महाद्वार पाहिलं, जरी ते आजला ढासळलेलाच असेल परंतु त्याचे पाऊलखुणा आज देखील आपल्याला इथपर्यंत आल्यावरती पाहायला भेटतात. ज्याप्रमाणे आपण गेल्या हप्त्यामध्ये कैलासगड पाहिला, कैलासगडाचं देखील स्थान ह्या किल्ल्याप्रमाणेच आहे. एका बाजूला इथे जसा
हा पिंपळगाव जोगा धरणाचा जलाशय दिसतो. त्या ठिकाणी आपल्याला मुळशी डॅमचा जलाशय पाहायला भेटतो. खूप सुंदर आहे आणि हा किल्ला देखील तेवढा सुंदर आहे. परंतु का कोणास ठाऊक ह्या आजूबाजूच्या किल्ल्यांच्या भावगर्दीत याचं महत्त्व आपल्याला याचं महत्त्व म्हणा हा बाकी लोकांच्या ह्याच्यामधनं असा आडगळीत पडलेला दिसतो. आता पाहता या ठिकाणी ही बांधकामाचा आपल्याला अवशेष पाहायला भेटतात या ठिकाणी येत. आणि आता येऊन पोचलो आपण या झेंडाकाठीजवळ. ही समोर झेंडाकाठी आणि ज्या मार्गाने आपण इथपर्यंत आलो ती समोरील ती ही व्हाईट कलरची टेकडी, ते समोरची ती ही एक टेकडी, खालच्या बाजूने आपण किल्ल्यावरती आलो. आता जवळजवळ आपला किल्ला पाहून पूर्ण झाला आहे. फक्त आता यावून जाताना आपल्याला जी पाण्याची टाकी आहेत ती पाण्याची टाकी पाहिजे आहेत. त्यानंतर आपण परतीचा प्रवास चालू करणार आहोत. आत्तापर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असा सपोर्ट राहू द्या. पाहताय हे बघा इथे खाली समोर येत ना ही पाण्याची टाकी पाहिजेत आपल्याला. इथे खाली पण पाण्याची टाकी आहेत. आणि मढे घाट आणि पाहिलं का मित्रांनो, हा सफरचंद म्हणून हे छोटे सफरचंद. हां हे छोटे सफरचंद हे खातात हे लक्षात राहू द्या. हे बघा हे असे सफरचंद आहेत रेड कलरचे. हे काढा ना मध्ये आले. काय म्हणतात त्याला, मला काय त्याला काय बोलतात? धमनं. एअरपोर्टचे फोटो काढून ठेवू. काय झालं त्याने सांगितलं असं सांगितलं. नाव काय तुझं? जयश्री. शहापूरवरून तू पण आली ना. तर तिने सांगितलेलं आहे आपल्याला की हे धामणं आहे. हे बघा हे फळ असे हे पता इथे हे असं फळ आहे. हे धामणं खाल्लं जातं. ते बरंच चिकन मला दिसलं होतं पण मला ते बरंच चिकन मला दिसलं होतं पण मला माहिती खायचं ते पुढच्या वेळेस खावा. भेटत नाही लवकर. सुंदर आहे. माझ्या हात खराब आहे. शुगर वाढली बरं का लगेच. मित्रांनो झेंडाकाठीची आपण जर खाली आलो तर आपल्याला ही दिसत आहे ही पाण्याची टाकी इथं पाहायला भेटतात. पण त्याच्यात पाणी असं आहे म्हणा पण वापरण्यायोग्य पाणी नाही आहे. 1 2 3 4 आणि या बाजूस एक. मात्र गंमत अशी आहे त्यांचा रखरखाव नसल्यामुळे ही अशी खराब झाली आहेत, गाडलेली आहेत. आणि किल्ल्यावरती जे बांधकामाचे जे आपल्या थोडेफार जे बुरुजाचे अवशेष पाहायला भेटतात ना हे बघा इथे पण आहेत. या ठिकाणी देखील आपल्याला बुरुजाचे बांधकाम हे पाहायला भेटतं बघा समोर इथं. मित्रांनो पुन्हा एकदा आपण किल्ल्याचं जे महाद्वार आहे किल्ल्याच्या महाद्वारापर्यंत आपण येऊन पोहोचलो आणि इथपासून पुढे आपला हा परतीचा प्रवास चालू होतो आहे. आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू आपण खाली पायथ्याला. मित्रांनो हे आपले ग्रुपमधले आहे 4था मेंबर हे आहेत कोल्हे मॅडम. तब्येतीच्या कारणास्तव त्या काही वरती आले नाहीत. निम्मा किल्ला सोडून वरती इथपर्यंत आले. तिथंच थांबले होते. पुढच्या वेळेला
तब्येत व्यवस्थित असताना अख्खा ते किल्ला चढणार होते. चला आता आता आपल्याला काय थोडंसं राहिलं खाली.